सिद्धिविनायक मंदिर परिसराचं लवकरच सुशोभीकरण करण्यात येणार असून प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराच्या नियुक्तीसाठी निविदा मागवण्यात आल्यात। मंदिरामध्ये भाविकांना ये-जा करण्यासाठी स्वतंत्र रस्ता तसंच मंदिराच्या दोन्ही मार्गांवर प्रवेशद्वार बनवण्यात येणार आहे। तर मंदिरामध्ये येण्यासाठी बेस्टची मिनी बसही सुरू केली जाणार आहे। अंबादेवी येथील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराचं रूपडं जे आहे ते महानगरपालिकेच्या वतीनं बदलणार आहे। कारण याच संपूर्ण सिद्धिविनायक मंदिराचं आणि सिद्धिविनायक मंदिरातल्या परिसराचं सुशोभीकरण जे आहे ते महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात येणार आहे। यासाठी निविदा जो आहे तो निविदा राबवण्याची प्रक्रिया जी आहे ती महानगरपालिकेच्या वतीनं सुरू केलेली आहे। नवनिर्वाचित अध्यक्ष आमदार सदा सरवणकर ज्यावेळेस अध्यक्षपदावर विराजमान झाले त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की संपूर्ण कायापालट जो आहे तो सिद्धिविनायक मंदिराचा करण्यात येणार आहे आणि सर्व भाविकांना आणि जे भक्त येतील त्यांना सर्वांना उच्च दर्जाची सुविधा जी आहे ती सुविधा देण्याचा प्रयत्न सिद्धिविनायक न्यासाकडून जो आहे तो करण्याचा प्रयत्न असेल असं त्यांनी सांगितलं होतं। त्यानंतर महानगरपालिकेकडून जो आहे तो लवकरच निविदा प्रक्रियेला सुरुवात केली जाणार आहे। यामध्ये सिद्धिविनायक मंदिराच्या आजूबाजूच्या परिसराचं सुशोभीकरण जे आहे ते सुशोभीकरण करण्यात येणार आहे। मुंबईतील जे असं प्रभादेवीतलं प्रसिद्ध असं सिद्धिविनायक मंदिर आहे त्याचं आपलं रूपडं पलटलेलं पाहायला मिळणार आहे। कॅमेरामॅन खंडूसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई।